नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अनंतराज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 472 कोटी रुपयांनी 592 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 541 कोटी रुपयांनी 592 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 91 कोटी रुपयांनी 126 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 119 कोटी रुपयांनी 126 कोटी रुपये. चला आता बोलूया GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर दोन्ही सुद्धा अनाऊन्स केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला आहे 3:2च्या रेशोमध्ये. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे 1:2च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि नंतर बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल. म्हणजे प्रत्येकी एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 338 कोटी रुपयांनी 274 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 283 कोटी रुपयांनी 274 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 68 कोटी रुपयांनी 77 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 85 कोटी रुपयांनी 77 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी साइन फर्स्ट FDRE पॉवर परचेज एग्रीमेंट विथ SECI फॉर 230 मेगावॅट प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी JSW न्यू एनर्जीच्या थ्रू सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत फर्स्ट पॉवर परचेज एग्रीमेंट साइन केला अंडर द SECI FDRE ट्रॅक 4 स्कीम. कशासाठी? 230 मेगावॅट फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एंजल वन अँड लिव वेल टू फॉर्म जॉईंट वेंचर फॉर डिजिटल फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीने आपला प्लान अनाऊन्स केला आहे की ही कंपनी लिव वेल सोबत जॉईंट वेंचर कंपनी फॉर्म करणार आहे टू लॉन्च नेक्स्ट जनरेशन डिजिटल फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी. आणि मित्रांनो, एंजल वन लिमिटेडचा प्लान आहे या जॉईंट वेंचर कंपनीमध्ये
400 कोटी रुपयांपर्यंतचा कॅपिटल इन्व्हेस्ट करण्याचा. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये एंजल वन लिमिटेडची हिस्सेदारी राहील 26% आणि उरलेली 74% हिस्सेदारी राहणार आहे ल्यूवेल होल्डिंग कंपनी PTE लिमिटेडची. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BDL बद्दल, म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स सेक्युअर ₹809 कोटी ATGM सप्लाय ऑर्डर फ्रॉम AVNL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी BDL म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेड या कंपनीला आर्म व्हेकल्स निगम लिमिटेड कडून 809 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? एका अँटी टँक गाइडेड मिसाईलच्या सप्लायसाठी भारत डायनेमिक्स लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज आर्म बायज 9.9% इन नव्यान शिपयार्ड फ्रॉम वेलस्पून कॉर्प. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी नव्यान ट्रेडिंगने नव्यान शिपयार्ड या कंपनीमध्ये ॲडिशनल 9.9%ची हिस्सेदारी खरेदी केली आहे 54.70 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर नव्यान शिपयार्ड या कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 93.9% आणि याच्या पहिले होती 84%. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज गेट्स गव्हर्नमेंट नोड फॉर JV विथ चायनाज लॉन्गचियर. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला गव्हर्नमेंटची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? चायनाच्या लॉन्गचियर सोबत जॉईंट व्हेंचरसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची हिस्सेदारी राहणार आहे 74% आणि 26% हिस्सेदारी राहणार आहे चायनाची कंपनी लॉन्गचियरची. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनीचे उद्देश राहणार आहे टू एन्हान्स ODM एक्सपर्ट अँड लोकलाइज नॉन सेमीकंडक्टर कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.